गोंदिया शहर पोलीस स्टेशन हद्दीत एका तरुणीसोबत आरोपीने छेडछाड केली व मारहाण केली। घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे। पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी शाहरुख पठाण याने तिच्यावर छेडछाड केली, घरी येऊन मारहाण केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे। पीडित तरुणीने गोंदिया शहर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली। आरोपी शाहरुख पठाण याने तरुणीच्या इच्छेविरुद्ध छेडखानी केली तसेच तिच्या घरी जाऊन मारहाण केली। या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 74, 75, 2, 79, 333, 115, 2, 351, 2 अंतर्गत गुन्हा नोंदवत आरोपी शाहरुख पठाण याला अटक केली। अटकेनंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची भंडारा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। या घटनेच्या निषेधार्थ गोंदिया शहरातील नागरिकांनी मोर्चा काढत शहर पोलीस स्टेशनवर धडक दिली। नागरिकांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे केली। तर गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी हे प्रकरण लव्ह जिहादचे असून याबाबत पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अन्यथा कायदा आम्हाला हातात द्यावा लागेल अशी ठोस भूमिका मांडली। आपल्याकडे काल एक तक्रार आली, त्यामध्ये तिने तिच्या मुलीने पीडितेने छेडखानी केली आरोपीने आणि घरी येऊन मारपीट केली अशा प्रकारे तक्रार दिली। त्या तक्रारीवरून आपण तिच्यावर विनयभंग आणि ट्रेसपास कलम BNSचे कलम 74, 75, 2, 79, 333, 115, 2 आणि 351, 2 याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केला आणि लागलीच आरोपीला त्यामध्ये अटक केली। आरोपीला मान्य न्यायालयात आपण पेश केलं आणि सध्या तो भंडारा जेल इथं त्याला दाखल करण्यात आलेला आहे। नाव काय सर? आरोपी शाहरुख पठाण म्हणून आहे आणि सध्या तो भंडारा जेल इथं आहे। त्याचा जुना आपण गुन्हेगारी रेकॉर्ड पण आहे, तो आपण लावलेला आहे आणि तो न्यायालयात पण सादर केलेला आहे। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।